मित्रांनो, सगळ्यांना जय भीम, लाल सलाम. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीनं 11 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत विचार प्रबोधनाचा कार्यक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते करत आहेत. सर्वप्रथम सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं मी यासाठी अभिनंदन करतो. संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीने ग्रस्त आहे आणि सगळं जग गोठलेलं आहे. अशा वेळेला प्रबोधनाची प्रक्रिया राबवताना एक मोठी अडचण आपल्या सगळ्यांच्या पुढे होती. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने त्याच्यावर मात करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या माध्यमातून ही प्रक्रिया त्यांनी पुढे नेत आहेत. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. आपली प्रतिबद्धता जर असेल तर अनेक अडचणींवर मात करता येऊ शकते. त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. काल महात्मा फुलेंची जयंती झाली. 2 दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करणार आहोत आणि आज कॉम्रेड शरद पाटलांचा स्मृती दिवस आहे. शरद पाटलांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करणार आहे. फुले आणि आंबेडकरांनी भारतामधला मूल संघर्ष हा जाती संघर्ष असल्याचं आपल्या निदर्शनास आणून दिलेला आहे. भारताच्या ज्या शोषित जाती आहेत त्यांना शोषणातून मुक्ती जर द्यायची असेल तर जातीयंताशिवाय पर्याय नाही, असं आग्रही प्रतिपादन फुले आंबेडकरांनी केलेलं आहे. मानवी जीवनाचे कोणतेही विषय असो, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृतीकारण, मानवीय संबंध, या सगळ्याच पैलूंमध्ये जातीव्यवस्थेचे निकष आपल्याला लावावी लागतात. जर या जातीव्यवस्थेपासून समग्र मुक्तीच्या कडे आपल्याला जायचं असेल तर जातीयंताचा दृष्टिकोन आपल्याला या सगळ्या पैलूंना लावून त्याचं आकलन करून त्याचा अंताचा दृष्टिकोन घेऊन चळवळ उभारणं गरजेचं आहे. तोच धागा कॉम्रेड शरद पाटलांनी पुढे नेला आणि त्यांनी माफुआ हे तत्त्वज्ञान दिलं. माफुआचं तत्त्वज्ञान मांडत असताना त्यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केलं की जगात कुठेच एकेरी शोषण नाही, तर संपूर्ण जगात हे बहुस्तरीय शोषण आहे. बहुस्तर सत्ताक समाजव्यवस्था आणि शासन आणि शोषणाची जी व्यवस्था आहे ती बहुस्तर सत्ताक आहे. जात, वर्ग आणि पितृसत्ता हे विशेषतः त्यांनी या संस्थांचं वर्गीकरण करत असताना आपल्या पुढे ठेवलेलं आहे. या संपूर्ण समाजव्यवस्थेच्या बदलासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्या पुढे मांडलेली आहे आणि याची अन्वेषण पद्धती आपल्या हाती दिलेली आहे. माफुआची अन्वेषण पद्धत ही सर्वच विषयांना जर आपण लावून बघितली तर आपल्या हे लक्षात येते की या भारतीय समाजव्यवस्थेच्या क्रांतीसाठी ती किती महत्त्वाची आहे. भारतामध्ये हा वाद जात की वर्ग हा अनेक वर्षापासून हा वाद सुरू आहे. या वादांच्या मर्माकडे जर आपण गेलो तर आपल्या हे लक्षात येतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा एक मोठा वैचारिक संघर्ष शरद पाटलांना करावा लागलेला आहे. वर्गांत केल्यानंतर समाजामध्ये आणि जगामध्ये समाजवादाचं अस्तित्व प्रस्थापित होईल असा एक विचारप्रवाह जो मार्क्सवादी विचारप्रवाहातून कम्युनिस्टांनी पुढे आणला. दुसरा की जो जातीव्यवस्थेच्या अंगाने विचार करून जातीव्यवस्थेचा शोषण हे प्रमुख आहे आणि त्या अंगाने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि तो
मुक्तीचा मार्ग आहे असा विचार करणारा प्रवाह, या दोन्हीची केवळ सांगड शरद पाटलांनी घातली नाही, तर याची समन्वयाची भूमिकाच्या पलीकडे शरद पाटलांना जावं लागलं आणि त्यांनी मापुआची अन्वेषण पद्धती दिली. आज भारतात जर आपण बघितलं तर आपल्याला भारताच्या अमुक एखाद्या प्रांतामध्ये वर्ग आणि अमुक एखाद्या प्रांतामध्ये जात किंवा अमुक एखाद्या ठिकाणी भौगोलिक ठिकाणी पितृसत्ताक आहे असं काही आपल्याला सापडणार नाही. तर जात वर्ग पितृसत्ताक ही संयुक्तपणे एकजीव होऊन एकमेकाशी हातमिळवणी करून भारतामधली शोषण प्रक्रिया त्यांनी जिवंत ठेवलेली आहे. हा जो धागा आहे किंवा ही जी अन्वेषण पद्धत आहे, ही अन्वेषण पद्धत आपण अनेक विषयांना लावून बघितली पाहिजे. आणि मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये सत्यशोधक शिक्षक सभा या अन्वेषण पद्धत लावून शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात गेली 10 वर्ष काम करते आहे. या शिक्षणाचा जो इतिहास आहे भारताचा, तो प्राचीन कालखंडात शिक्षण बंदीचा इतिहास राहिलेला आहे. भारतीय समाजव्यवस्थेच्या ज्या प्रक्रियेमध्ये, विकासाच्या प्रक्रियेमध्ये वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यामध्ये स्त्री शूद्रांना शिक्षण बंदीचा नियम होता. केवळ शिक्षण प्रवाहामध्ये किंवा शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर ठेवणे एवढा पुरता मर्यादित दृष्टिकोन त्याच्या मागे नव्हता. तर एकंदरीत वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था टिकवण्यासाठी स्त्री शूद्रांना शिक्षणाची बंदी घालणं हे आवश्यक त्या काळच्या प्रस्थापितांना वाटलं आणि म्हणून त्यांनी शिक्षण बंदीचा नियम अस्तित्वात आणला. या जातीव्यवस्थेच्या परिघामध्ये शिक्षण बंदीचा हा जो दृष्टिकोन आहे आणि हा जो नियम आहे, ही जी परंपरा आहे, ही परंपरा स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये बदलेल असा आशावाद आपल्या सगळ्यांचा होता, परंतु तो बदललेला नाही. त्यापूर्वी महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा संघर्ष केला. आपल्या अनेक परिवर्तनवादी चळवळींनी तो सार्वत्रिकरणाचा धागा उचलला. फुलेंनी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या बरोबर शिक्षणाची आशयाची लढाई लढण्याचं सुद्धा आपल्याला दिशानिर्देश केलेले आहेत. फुलेंचं हंटर कमिशन पुढचं जे निवेदन आहे, या निवेदनामध्ये त्यांनी शिक्षणाच्या एकंदरीत भूमिकेची आपल्याला त्यांचे दिशानिर्देश होतात. ते स्पष्टपणे असं म्हणतात की शिक्षण सक्तीचं, मोफत, सरकारी आणि गुणात्मक असलं पाहिजे. गुणात्मकची व्याख्या फुलेंची काय आणि आज प्रचलित काय याच्यामधला भेद आपण समजून घेण्याची गरज आहे. आज गुणात्मक शिक्षण मिळावं असे सगळे म्हणतात, पण गुणात्मकतेची नेमकी व्याख्या काय या संदर्भात मात्र आपल्याला अनेक मतप्रवाह सापडतील. या महात्मा फुलेंच्या शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा संघर्ष हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडापर्यंत येऊन ठेपला. स्वातंत्र्यानंतर आपल्याला या शिक्षण सगळ्यांसाठी खुलं, सक्तीचं, मोफत, सरकारी आणि गुणात्मक असं मिळेल अशी अपेक्षा होती. ती गेल्या 72 वर्षाच्या अनुभवातून खोटी ठरलेली आहे. या 72 वर्षात 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1948मध्ये राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पहिला शिक्षण आयोग नेमला गेला. या पहिल्या शिक्षण आयोगापासून तर थेट शिक्षण हक्क कायद्यापर्यंत आणि आता येऊ घातलेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 पर्यंत आपल्याला कुठंच महात्मा फुलेंच्या एकंदरीत भूमिकेच्या संदर्भातली वाटचाल पुढे जाताना दिसत नाही. उलट त्याच्या विरोधी भूमिका घेतल्याचे आपले अनुभव आहेत. 1948मध्ये राधाकृष्णन ज्यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापला गेला, त्यांनी स्पष्टपणे उच्च शिक्षणाच्या बाजूचा निर्णय घेतला. शिक्षण आशयाच्या संदर्भातली ब्राह्मणी आणि पुरुषसत्ताक भूमिका घेतली. अशा या धोरणापासून जी भारतीय स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये शिक्षणाची जी मुहूर्तमेढ किंवा त्याची दिशा, त्याची एकंदरीत रचना, ही मुहूर्तमेढ जी रोवल्या गेली ती राधाकृष्णन यांच्या नेतृत्वात, त्यांच्या अध्यक्षतेत रोवल्या गेली. आपल्याकडे भारतीय परंपरेने स्त्री शूद्रांना आपली प्रतीक निवडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य
दिलेला आहे का, चिकित्सकपणे आपण निवडलेली आहेत का, हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. कारण एक शिक्षक म्हणून मी जेव्हा शिक्षण क्षेत्रातले अनुभव घेतले तेव्हा राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तो कालही केला गेला आणि आजही केला जातो. मी अनेक शिक्षकांना प्रश्न विचारला की राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून का साजरा करावा. त्यांच्याकडे समर्पक अशी उत्तरं नव्हती. ती केवळ हे म्हणायचे की ते एक शिक्षक होते, ते राष्ट्रपती होते आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला. आपण या जातीव्यवस्थेने आणि वर्णव्यवस्थेने अनेक पिढ्या आमच्या अज्ञानात ठेवल्या. त्या अज्ञानांची री ओढण्यापेक्षा आम्ही चिकित्सक होणं गरजेचं आहे. आणि म्हणून राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा आम्ही सत्यशोधक शिक्षक सभा आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत नाही, तर महात्मा फुलेंचा 28 नोव्हेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ही केवळ प्रतीकांची अदलाबदल नाही आहे. राधाकृष्णनच्या ऐवजी आम्ही फुले ठेवला एवढापुरती ही संकल्पना मर्यादित नाही, तर या दोन भूमिकांमधला हा महत्त्वाचा फरक आहे. एक आहे ती व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आमच्या पुढे ठेवल्या गेलेली संस्कृती आणि एकंदरीत वैचारिक आणि जीवनदृष्टी, आणि दुसऱ्या बाजूला आहे तो समाजव्यवस्था बदलून टाकण्यासाठी आमच्याकडे ठेवलेली जीवनदृष्टी. ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही जगतो आहोत त्या व्यवस्थेचे आम्ही पीडित आहोत. त्यामुळे बदलाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. आणि हा बदलाची भूमिका किमान शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही फुलेंच्या कडून घेतो आणि ती म्हणून 28 नोव्हेंबर हा शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करतो. मित्रांनो, की जेव्हा या फुलेंपासूनच्या सार्वत्रिकरणाच्या शिक्षणाची सुरुवात जी झाली आधुनिक काळामध्ये आणि त्यानंतर जे स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या आपल्या राधाकृष्णन यांच्यापासून तर थेट शिक्षण हक्क कायद्यापर्यंतची जी भूमिका राहिलेली आहे, या प्रत्येक वेळेला भारतीय समाजातले जे शोषित जातवर्ग आहेत आणि स्त्रिया आहेत यांच्या शिक्षणाचा न्याय्य वाटा त्याच्यामध्ये सहभागी व्हावा अशी भूमिका घेतलेली नाही. आणि हा खूप मोठा इतिहास आहे की ज्याची आपण बारकाईनं तपासून त्याचा समजून घेण्याची गरज आहे. कारण कुठलाही वर्तमान नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागतो. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही केवळ एक शिक्षण हक्क कायद्याच्या संदर्भात 1-2 मिनिटं बोलेन आणि नंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 कडे मी वळेन. आपल्याला हा जो इतिहास आहे शिक्षणाचा, हा इतिहास बारकाईनं नीट समजून घेण्याची गरज आहे, जेणेकरून शिक्षण क्षेत्रामधली आमची जी काही जातवर्ग स्त्रीदास्य अंतवादी भूमिकेची लढाई आहे ती जास्त समग्रपणे आपल्याला लढता येईल आणि ती आपल्याला तडीस नेता येईल. शिक्षण हक्क कायदा हा उन्नीकृष्णन खटल्याच्या निकालाच्या आधारावर संसदेला मंजूर करावा लागला. शिक्षण हक्क कायदा जेव्हा अस्तित्वात आला 1 एप्रिल 2009ला आणि 1 एप्रिल 2010 पासून देशभर त्याची अंमलबजावणी झाली, तेव्हा अनेक अशा आमच्या परिवर्तनवादी मित्र संघटनांनी त्याचं वेलकम केलं, स्वागत केलं. आणि त्यांनी सांगितलं की फुलेंनी त्याच्यामधला त्यांचा युक्तिवाद असा होता समर्थनाचा की फुलेंचा आणि बाबासाहेबांचा स्वप्न होतं की आम्हा सगळ्यांना म्हणजे शोषित पीडितांना शिक्षणाचा हक्क जो हजारो वर्ष नाकारला गेलेला आहे तो हक्क मिळाला पाहिजे. आम्ही त्याच्यामधले सत्यशोधक शिक्षक सभेची ही अगदी सुरुवातीपासूनची भूमिका राहिली की हक्क मिळाला पाहिजे, हे याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु कायद्याच्या चौकटीत हक्क मिळून त्याचे प्रत्यक्ष लाभ समाजात किती मिळतात याचे अनुभव आपले काही चांगले नाहीत. किमान आम्ही याही गोष्टीचं समर्थन करू की कायदा नसण्यापेक्षा कायदा असणे याचं आम्ही समर्थन करू. पण कायद्याची चौकट ही त्या दृष्टीने क्रांतिकारी आहे का? कायद्याची चौकट ही खऱ्या अर्थाने त्या शोषित पीडितांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून घेणारी आहे का? ही तपासण्याची जबाबदारी आपली आहे. हे तपासांती जर आमचं मत असं असेल की शिक्षण हक्क कायदा हा न्याय देणार आहे तर आम्ही त्याच्या समर्थनात उभे आहोत. आम्ही या शिक्षण हक्क कायद्याला अगदी सुरुवातीपासून नकार दिला. याचं प्रमुख कारण असं होतं की शिक्षण हक्क कायदा हा शिक्षणाच्या खाजगीकरणाचं समर्थन करतो. शिक्षणाच्या स्तरीकरणा भारतामध्ये असलेलं जे स्तरीकरण आहे
अगदी डुकरं जिथं चरतात त्याच्या बाजूला आमची मुलं शाळेमध्ये बसलेली असतात आणि ती शाळा आहे. या भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये डुकरं जिथं चरतात किंवा माणसं ज्याला गोदरी म्हणतात हागायला येतात अशा बाजूला आमची मुलं शिकत असतात आणि आम्ही त्याला शाळा म्हणतो. हाच मोठा एक विनोद आहे की ही विडंबना आहे, आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्या स्तरापासून तर 5 स्टार शाळांपर्यंत आपल्या देशामध्ये शाळांचं अस्तित्व आहे. म्हणजे टोकाची विषमता आहे. या शाळांमधल्या केवळ भौतिक सुविधांच्या संदर्भातलीच ही तफावत नाही, तर ही या 6 वर्ष प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची या टोकाची विभागणी आहे, हे आपण त्याच्या मागे समजून घेतलं पाहिजे. ही टोकाची विभागणीचं जे प्रतीक आहे ते भारतीय जातीव्यवस्थेचं प्रतीक आहे असं आम्हाला वाटतं. आणि कारण जातीव्यवस्थेने जी उतरंड समाजामध्ये निर्माण केली ती अशीच टोकाची केली. एक सर्वात खालचा, तो अत्यंत सर्वात शोषित, सर्वात वरचा, त्याचे सर्वाधिकार, ही जी टोकाची विषमता भारताच्या जातीव्यवस्थेने अस्तित्वात आणली त्याचं प्रतीक म्हणून या शिक्षणाच्या स्तरीकरणाकडे आम्ही बघतो आणि त्याचं समर्थन हा कायदा करतो. केवळ 6 ते 14 या वयोगटातल्याच मुलांना शिक्षणाचा हक्काचा अधिकार दिला कायद्याच्या चौकटीत. आणि हा हक्क 14 वर्ष वयापर्यंतचा देणे म्हणजे 8वीपर्यंत. त्यावेळेला आमचं असं म्हणणं होतं, आजही आमचं म्हणणं आहे की 8वीपर्यंतचं शिक्षण हे जर पुरेसं असेल तर 8वीच्या पुढचं सगळं शिक्षण भारत सरकारने बंद करावं. जर असं पुरेसं नसेल तर पुरेसं शिक्षणापर्यंतचा हक्क, पुरेसं शिक्षण कशाला म्हणायचं याची पण एक व्याख्या केल्या गेली पाहिजे. प्रचलित व्याख्येप्रमाणे PhD पर्यंतचं शिक्षण आपण गृहीत धरतो. जर ही व्याख्या आम्ही मान्य केली तर किमान या शिक्षणापर्यंतचा हक्क बहाल केला गेला पाहिजे. या अशा अनेक गोष्टी आहेत. अजून त्याच्या बारकाव्यांमध्ये गेलो तर या बारकाव्यांमध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टी सापडतात की ज्या या शिक्षण हक्क कायद्याच्या चौकटीमध्ये आलेल्या आहेत, त्या खऱ्या अर्थाने या शोषित जात वर्गांना आणि स्त्रियांना न्याय देणारे नाही. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात सातत्याने सत्यशोधक शिक्षक सभा आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने भूमिका घेतली. त्यानंतर आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 येऊ पाहत आहे. या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 30 मेला भारत सरकारला कस्तुरीरंगन कमिटीने सादर केला आणि तो 1 जूनला जनतेसाठी खुला केला गेला. 1 जूनला खुला केल्यानंतर त्याच्यावरचे आक्षेप नोंदवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा 30 दिवसाचा कालावधी दिला. जनतेची ओरड झाल्यामुळे क्रमाक्रमाने ते 3 महिन्यापर्यंतची कालावधी त्यांनी वाढवून दिला. हे जे प्रेझेंटेशन आहे शिक्षण हक्क राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 कमिटीनी सरकारला सादर करणे, सरकारने तो घोषित करणे, त्याच्यासाठी दिले असलेला कालावधी आणि ते ज्या लँग्वेजमध्ये प्रसिद्ध केलं ती भाषा, याचा सगळ्यांचा विचार केला तर असं लक्षात येतं की हा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा मुळातच सगळ्यांसाठी खुला होताना सुद्धा अनेक प्रकारच्या याच्यामध्ये डावपेच केल्या गेलेल्या आहेत. काहीतरी स्वतःला बचावण्याचा, संरक्षित करण्याचा असा प्रयत्न आणि पारदर्शिता न ठेवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे. कसं राज्यघटनेच्या सूचीप्रमाणे 22 भाषा ह्या अधिकृत मान्यता प्राप्त भाषा आहेत आणि त्यापैकी केवळ 2 भाषांमध्ये, एक हिंदी आणि इंग्रजी, पहिल्यांदा तो ड्राफ्ट इंग्रजीतच लिहिला गेला. इंग्रजीतला ड्राफ्ट हा 484 पानाचा आणि हिंदीतला 650 पानाचा ड्राफ्ट आहे. हा ड्राफ्ट नंतर तो हिंदीमध्ये ट्रान्सलेट केला गेला. तो गुगल ट्रान्सलेट आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्या ट्रान्सलेशनमध्ये म्हणजे गफलती आहेत, पण तरीसुद्धा सरकारला त्याच्याशी फार काही गांभीर्य नव्हतं आणि त्या 2च भाषांमध्ये ते प्रसारित केल्या गेलं. जनतेची ओरड झाल्यानंतर 9 भाषांमध्ये त्याची समरी, केवळ 50 पानाची समरी, जी मराठीत पण त्यांनी प्रसिद्ध केली, ती समरी प्रसिद्ध केल्या गेली. हे खुलं असण्याचं, जनताभिमुख असल्याची लक्षणं नाहीत, तर काहीतरी एक फॉर्मॅलिटीज पार पाडण्याची प्रक्रिया याच्या मागची आपल्याला दिसते. दुसरा, विषमतेचा दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतो की 20 भाषीय लोकांना
त्यांच्यावरच्या प्रतिक्रिया देण्यासाठी थांबवणे, राज्यघटनेच्या विरोधी जाऊन या सरकारने त्या पद्धतीची कृती या संदर्भात केली. या तांत्रिक काही आक्षेपांसह मूळ आक्षेप राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019च्या संदर्भात काही तात्विक आक्षेप आहेत. ही मुख्यतः राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 हे जाती व्यवस्थेचं बळकटीकरण करणारं, वर्ग व्यवस्थेला मुभा देणारं आणि स्त्री शोषणाची बळकटी करणारं हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, असं आमचं ओपिनियन आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी 1-2-3 उदाहरणं आपल्या पुढे ठेवीन की आत्ता आपल्याकडे प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये 5+3+4 असा आपला पॅटर्न आहे. याच्यामध्ये तो बदल केलेला आहे 5+3+3+4, म्हणजे पहिली 5 वर्ष, नंतरची 3 वर्ष, नंतरची 3 वर्ष आणि पुढची 4 वर्ष हे प्राथमिक शिक्षण म्हणजे 12वी पर्यंतच्या शिक्षणाची ही रचना त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे, प्रस्तावित केलेली आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये काय आहे तर बालवाडीचं पूर्व प्राथमिक शिक्षण जे आहे ते पहिली 3 वर्ष आणि पहिली दुसरीचे 2 वर्ष असा 5 वर्षांचा एक ग्रुप त्यांनी केला. हा वयोगट आहे 3 ते 8. या वयोगटामध्ये पहिली आणि दुसरीचे बालवाडीच्या बरोबरचे क्लब करण्याचे याच्या मागचं भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. पहिला आणि दुसरा वर्ग हा म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापर्यंत आणि 3 वर्ष ते 8 वर्ष हा जो कालावधी आहे वयोगटातला, हा सगळं तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या मेंदूचा जेवढा काही विकास होणार असेल त्याच्या 75% विकास हा आपल्या या वयाच्या 8व्या वर्षापर्यंत होतो. आणि वयाच्या 8व्या वर्षापर्यंत मेंदूचा विकास होतो म्हणजे काय होतो तर मेंदूचं वजन आणि आकारमान याच्याबद्दल ते बोलत नाहीत, तर आपली जी नेणीव घडवण्याची प्रक्रिया आहे ती नेणीव घडवण्याची प्रक्रिया या वयामध्ये संपूर्ण आयुष्याच्या 75% होते. हा वयोगट यासाठी त्यांनी टार्गेट केलेला आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाचं स्वायत्तपणे स्वतंत्र रचना उभी करून प्रायमरीची जी रचना होती ती कायम ठेवता आली असती, पण हा वयोगटाच्या एकंदरीत नेणिवेची घडण करण्यासाठी त्यांच्या पुढचा जो काही अजेंडा आहे त्यासाठी ही रचना उभी करणं त्यांना गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी या पद्धतीची एक इंट्रोड्यूस केलेला आहे. हा मसुदा वाचत असताना मला जेव्हा याच्या मागचा काय उद्देश असावा याचा शोध घेण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा मला पुढच्या काही प्रकरणानंतर याच्यातला धागा गवसला. तो मुख्यतः असा आहे की ते असं म्हणतात की अगदी प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर 12वी पर्यंतचं जे काही क्रमिक अभ्यासक्रम आहेत, गणित, भाषा, विज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांसह आम्ही नैतिक मूल्याचं शिक्षण देऊ असं त्यांचा आग्रह आहे. नैतिक मूल्यांच्या शिक्षणाच्या बद्दल नकार असण्याचं कारण नाही, परंतु नैतिक मूल्य कोणते हे मात्र हा प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे. आणि हे नैतिक मूल्यांचे त्यांचे जे निकष आहेत ते त्या मसुद्यामध्ये दिशानिर्देश केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुलांना कोणती नैतिक मूल्य देऊ तर भारतामध्ये असलेलं जे काही भारताचा प्राचीन समृद्ध वारसा हा एक मूल्यामधला एक घटक आहे, भारताचा प्राचीन समृद्ध वारसा. दुसरा आहे की राष्ट्रप्रेम. तिसरा आहे की पारंपरिक कुटुंब रचनेमधली जी नैतिक मूल्य आहे ती मुलांमध्ये रुजवणे. आणि चौथा आहे की ज्या सणांतून मधून जी मूल्य प्रसवल्या जातात ती मुलांना शिकवणे. एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये जे सत्ताधारी आहेत ते एका विशिष्ट धर्माचे आहेत, विशिष्ट धर्माच्या लोकांचं प्राबल्य आहे. आणि गेल्या 6 वर्षाचे जे आपले अनुभव आहेत ते 6 वर्षाचे अनुभव हे जास्त आपल्याला प्रखरपणे स्पष्ट झालं की त्यांची एकंदरीत भारतीय जनमानस घडवण्याची त्यांचं उद्दिष्ट काय आहे हे जनतेपुढे
स्पष्टपणे पुढे आलेला आहे. या या प्रक्रियेमध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आमचा मुद्दा असा आहे की प्राचीन समृद्ध वारसा हा शिकवायचा आहे, ठीक आहे, आम्ही थोड्या वेळासाठी त्याच्या समर्थनात उभे राहतो. मुद्दा असा आहे की भारताचा जो प्राचीन संघर्ष आहे तो प्राचीन संघर्ष शरद पाटील असं म्हणतात ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी असा राहिलेला आहे. ब्राह्मणी परंपरेचा की अब्राह्मणी परंपरेचा कोणता वारसा आम्ही शिकवणार आहोत? ब्राह्मणी परंपरेमध्ये जैन धर्म आहे, जैन परंपरा आहे, बौद्ध परंपरा आहे, साख्य परंपरा आहे, स्त्रीसत्ताक परंपरा आहे आणि दुसऱ्या बाजूला ही सगळी वैदिक परंपरा आहे. या वैदिक परंपरेचे पुरस्कर्ते आज सत्ताधारी आणि एकंदरीतच समाज व्यवस्थेच्या प्रमुख सत्ताधारी असल्यामुळे शक्यता हीच जास्त आहे की ब्राह्मणी परंपरेच्या या प्राचीन संस्कृतीचं समर्थन करून ते शिक्षण मुलांना दिले जाईल. दुसरी राष्ट्रप्रेमचे अनुभव आम्ही घेतो आहोत की या राष्ट्रप्रेम म्हणजे एका विशिष्ट धर्माचा प्रेम म्हणजे राष्ट्रप्रेम ही व्याख्या आता इस्टॅब्लिश जनरली आपल्या याच्यामध्ये झाल्याची आपल्याला दिसते. ती पण आक्षेपासाठी मुद्दा आहे. भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करते आणि जर ही शिक्षण व्यवस्था जर एका विशिष्ट धर्माचं छुप्या पद्धतीने समर्थन करत असेल तर धर्मनिरपेक्षतेला आणि राज्यघटनेच्या विरोधी ती गोष्ट जाते. तिसरा मुद्दा जो आहे की पारंपरिक कुटुंब रचनेचं मूल्य. भारतीय समाजामध्ये आज जर आम्ही कुटुंब रचना म्हणजे बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या घरी सुद्धा मला हे अनुभव आले. मी कोणत्याही कार्यकर्त्याला याच्याबद्दलच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही, तर ही वास्तव म्हणून मी मांडतो आहे. आपल्या जी कुटुंब रचना आहे भारतामधली ही कुटुंब रचना कशी आहे? तर ही कुटुंब रचना स्त्री विषमता आणि पुरुषसत्ताकतेच्या आधारावर आणि जातीव्यवस्थेच्या निकषावर उभी आहे. म्हणजे आमचे नाते गोते जर आम्ही सगळे तपासले तर आमचे जे नाते आहेत ते जातीबंदिस्त आहेत आणि आमच्या घरची जी रचना आहे ती स्त्री पुरुषांच्या कामाची विभागणीपासून अधिकारांच्या विभाजनीपर्यंत आहे. मग ही यात जे मूल्य आहे ते मूल्य कोणतं आहे? हे मूल्य स्त्री पुरुष विषमता टिकवणार आहे. हे मूल्य जातीव्यवस्थेचं बळकटीकरण करणार आहे आणि फुले आणि आंबेडकर त्याच्या विरोधी सांगतात. त्यामुळे ही जी रचना या संदर्भात जी उभी करण्याचा प्रयत्न झालेला आहे ही रचना जातीव्यवस्थेच्या समर्थनाकडे पुरुष सत्ताकतेच्या समर्थनाकडे जाणारी आहे. बरं, ही केवळ प्री प्रायमरीपर्यंत हे थांबलेले नाहीत, तर यांचं असं म्हणणं आहे की हा प्री प्रायमरीपासूनचा हा धागा थेट आम्ही 12वीपर्यंत घेऊन जाणार आहोत. दुसरं एक उदाहरण मी आपल्या पुढे ठेवेन की जे जातीव्यवस्थेच्या बळकटीकरणाचं उदाहरण आहे. या 6 ते 8 या वयोगटानंतर म्हणजे दुसरीपर्यंतच्या पुढच्या टप्प्यांमध्ये म्हणजे 3री पासून 5वी पर्यंत 9 ते 11 या वयोगटातले जी मुलं आहेत या मुलांना या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी कौशल्य शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे. आता हे 2014 मध्ये मोदी जेव्हा पंतप्रधान झाले आणि त्यांनी घोषित केलं की मला स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया करायचं आहे. या स्किल इंडियाचं प्रतिबिंब आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. आणि एक विशेष म्हणजे हे बारकाईनं नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की 3ऱ्या वर्गाचा अगदी 8 वर्ष नुकताच पार केलेला मुलगा वयाच्या 11व्या वर्षापर्यंत त्याचं अजून बालपण संपलेलं नाही, त्याला क्रमिक अभ्यासक्रम या शिक्षण व्यवस्था क्रमिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून स्किल शिकवणार आहे. आणि हे स्किल शिकवताना कोणते स्किल शिकवणार आहेत तर त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे ज्या परिसरामध्ये ती शाळा आहे त्या परिसराच्या आजूबाजूला असलेले जे जातीगत उत्पादनाचे काम करणारे लोक आहेत त्यांना आम्ही शाळेत बोलू. उदाहरणार्थ कुंभार असेल, सुतार असेल, माडी असेल, भिवंडी असेल, अशी जी जातीगत उत्पादनाची जी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ज्या जातीच्या उत्पादनाच्या प्रक्रियेतून त्या लोकांकडे त्या श्रमिकांकडे असलेले जे स्किल आहे त्यांना ते शाळेशी जोडून घेणार आहेत आणि जोडून ते वर्गामध्ये ते कोणतं काम करतात, ते कसं काम करतात याबद्दल ते त्या विद्यार्थ्यांना सांगतील. बरं, केवळ सांगून थांबणार नाहीत,
तर प्रसंगी त्यांच्याकडे प्रात्यक्षिकही करून दाखवतील. ही मुलंसुद्धा वर्गातून त्याच्या घरी जाऊन, त्या कामगाराच्या घरी जाऊन त्याचे स्किल ते शिकून घेण्याचा प्रयत्न करतील. आता ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातीगत उत्पादनाचे संबंध. भारतामध्ये जी जाती व्यवस्था टिकवलेली आहे, फुले आणि आंबेडकर सांगतात, जातीगत उत्पादन संबंध आणि स्त्रियांची गुलामगिरी, म्हणजे ज्या जाती अंतर्गत विवाह आणि जातीगत उत्पादन संबंध या दोन महत्त्वांच्या घटकावर जाती व्यवस्था भारतामध्ये टिकून आहे आणि त्याचं बळकटीकरण या माध्यमातून इथं केल्या जात आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. 6वी पासून 8वी पर्यंतचा हा जो वयोगट आहे, या वयोगटालाही स्किल इंडियामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेला आहे. यासाठी थोडंसं पुढे गेलेले आहेत. म्हणजे ज्या परिसरामध्ये शाळा आहे त्या परिसराच्या आजूबाजूला असलेली जी वेगवेगळी आस्थापना आहेत, उदाहरणार्थ की रिवाइंडिंग करणारा, मोठा रिवाइंडिंग करणारं एखादं दुकान असेल, टी व्ही रिपेअर करणारं एखादं दुकान असेल, किंवा या अशा ज्या विविध कामांचे जे हे असतात त्या इलेक्ट्रिशियन असेल, अशा लोकांच्या, अशा आस्थापनांना शाळेशी जोडून घेणार आहेत आणि शाळेशी जोडून त्या मुलांना या पद्धतीचं स्किल ते शिकवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याच्या पुढे 9वी पासून 12वी पर्यंत ITI आणि व्होकेशनल ट्रेनिंग हे त्यांच्यासोबत जोडून घेणार आहेत. म्हणजे एकाच वेळेला स्किल इंडिया, मूल्य शिक्षण या दोन्हीच्या माध्यमातून जातीव्यवस्थेच्या बळकटीकरणाचं मूल्य मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न होईल. मी या संदर्भात अनेक सामान्य लोकांशी बोललो की हे तुमचं काय मत आहे की स्किल इंडियाच्या किंवा एकंदरीत मुलांना शाळेमध्ये या अशा पद्धतीचं शिक्षण जर दिल्या जाणार असेल तर तुमचं काय ओपिनियन आहे अशी सामान्य. कारण सत्यशोधक शिक्षक सभेनी काही मोहल्ला सभा घेतल्या, लोकांच्याशी आम्ही जुळलो, लोकांना आम्ही त्यांच्या शिक्षणाच्या बद्दलचं काय ओपिनियन आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत गेलेलो होतो. अनेक लोकांचं, म्हणजे विशेषतः मला याचं आश्चर्य वाटलं की मध्यमवर्गीय, विविध जातींमधल्या मध्यमवर्गीय लोकांनी सुद्धा याचं समर्थन केलं. कारण त्यांच्या पुढचा दृष्टिकोन, शिक्षण हा पोट भरण्याचं साधन आहे आणि स्किलमधून जर पोट भरणं शक्य असेल तर मग ते करायला काय हरकत आहे, अशा एक भाबडा समज आपल्या सामान्य जनतेमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळे यांनी जो काही अजेंडा आणलेला आहे, या अजेंड्याला सामान्य जनतेतून एक मोठं समर्थन मिळण्याची शक्यता त्यातून निर्माण झालेली आहे. आपल्याला याच्याबद्दलची व्यूहरचना करावी लागेल की या सामान्य जनतेला याच्या समर्थनात की विरोधात उभं करायच्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. याच्या 9वी ते 12वी पर्यंत एका बाजूला या स्किल इंडियामध्ये मुलांना अडकवणं, दुसऱ्या बाजूला त्यांच्या अभ्यासक्रमाचं ओझं वाढवलेलं आहे. म्हणजे आत्ता जे पॅटर्न आहे आपला, तो मुलांना 12वीला ही 6 वर्ष, 8वी पासून तर 12वी पर्यंत 6 विषय वर्षभरात शिकावे लागतात. आत्ता मात्र या एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते असं म्हणतात की किमान 5 आणि जास्तीत जास्त 6 विषय त्यांना शिकावे लागतील, तेही सेमिस्टरमध्ये. म्हणजे सेमिस्टर पॅटर्न इंट्रोड्यूस करून एका सेमिस्टरला 5 ते 6, म्हणजे 2 सेमिस्टरला किमान 10 ते 12 विषय विद्यार्थ्यांना शिकावे लागतील. या 9वीमध्ये जो विषय त्यांनी घेतला त्या विषयात जर त्याला असं वाटलं की हे मला जमत नाही तर 9वीत सोडून पुन्हा तो 10वीत आपले विषय बदलवू शकतो. 10वीमध्ये त्याला असं वाटलं की हा मला जमत नाही, पुन्हा सोडून तो 11वीला बदलवू शकतो, 12वीलाही तेच करू शकतो. म्हणजे एका बाजूला त्याच्या विषयाच्या संदर्भातली जी त्याची एक ज्याला विषयाची पकड आणि किमान पातळीवरचं स्किल किंवा ज्ञान त्याला आत्मसात करण्यासाठी ही सेमिस्टर पॅटर्न आणि एकंदरीत विषय बदलण्याची प्रक्रिया जी केलेली आहे ती एक अडचणीची आहे की जेणेकरून 12वीच्या नंतर ज्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत, या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये किमान पातळीवर लागणारी जी क्षमता आहे ती 12वीपर्यंत या पद्धतीने विद्यार्थी करणार नाहीत. काही मोजके करतील आणि मोजक्याचीच गरज आहे, असं एकंदरीत या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची छुपा अजेंडा आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही आपल्यासाठी खूप चिंतेची बाब आहे. आपण याच्यावर विचार केला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या पुढे ठेवेन की याच्यामध्ये एक स्वायत्ततेचा मुद्दा मांडलेला आहे, ज्याला फिलॉन्थ्रॉपी असं ते म्हणतात.
आणि या फिलांथ्रॉपीमध्ये म्हणजे त्यांचं परिशिष्टामधला जे पहिलं प्रकरण आहे आणि पहिल्या प्रकरणाचं जे पहिला पॅरेग्राफ आहे त्याच्यातली 4 वाक्य खूपच महत्त्वाची आहे आपल्यासाठी. ते असं म्हणतात की आत्तापर्यंत भारतीय शिक्षणामध्ये शिक्षणाच्या या खाजगी शिक्षण व्यवस्थेचं मोठं योगदान आहे. हे योगदान त्यांनी मान्य करून त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे अशी भूमिका याच्यामध्ये घेतलेली आहे. ती स्वातंत्र्याची भूमिका, स्वायत्ततेची भूमिका ही फार म्हणजे बाजारीकरणाच्याही पुढे जाणारी आहे असं मला वाटतं. ते असं म्हणतात की जी खाजगी संस्था असेल त्या खाजगी संस्थेला सरकार संसाधनं पुरवेल, म्हणजे जागेपासून तर बाकी गोष्टी ज्या आहेत ते पुरवेल. आणि त्यांना काय अधिकार असतील तर ते त्यातला अभ्यासक्रम ठरवतील. अभ्यासक्रम ठरवण्याचा अधिकार त्यांना असेल, त्यांची फी ठरवण्याचा अधिकार त्यांना असेल, त्यातली रिक्रुटमेंट करायचा अधिकार त्यांना असेल, त्यांचा प्रशासकीय व्यवस्थापन करण्याचा अधिकार त्यांना असेल. या 4ही गोष्टी एखादी इन्स्टिट्यूशन चालवायसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. केवळ महत्त्वाच्याच नाही तर ती दिशा निश्चित करण्याचं केंद्रसुद्धा आहे. जर या पद्धतीने जर प्रत्येक संस्थांना, खाजगी संस्थांना अशा पद्धतीचं जर स्वायत्तता दिली तर या भारतामधल्या जे एक सार्वभौमिक संकल्पना आहे, भारत हा शिक्षण व्यवस्थेची एखादी शाळा ही केवळ त्या शाळेनी ठरवावा आणि तसा माणूस घडावा असा नाही, तर ते भारतातल्या एका अनेक कामांपैकी एक शिक्षण ही व्यवस्था आहे. आणि म्हणून भारताच्यासाठी आवश्यक असणारं प्रॉडक्ट या शिक्षण व्यवस्थेतून तयार झालं पाहिजे अशी किमान जी समज आहे ती प्रत्यक्षात आज कशी आहे आपण ते अनुभवतो. पण ही किमान जी समज आहे ही सुद्धा बाद होण्याची शक्यता याच्यातून निर्माण झालेली आहे. आणि ही स्वायत्तता म्हणजे ते एके ठिकाणी असं म्हणतात की फी वाढीचे अधिकार सुद्धा त्यांना आहे. म्हणजे एखाद्या संस्थेनी किंवा एखाद्या खाजगी संस्थेनी असं म्हटलं की आम्ही आता पुढच्या महिन्यापासून 100 रुपये फी वाढवतो आहे, तर त्याचं एक केवळ तार्किक उत्तर त्यांना द्यायचं आहे. आणि ते तार्किक उत्तर असं असेल की शाळेमध्ये एक टेबलची गरज होती आणि ते टेबल विकत घ्यायचं आहे आणि म्हणून आम्ही 100 रुपये फी वाढवली. एवढं तांत्रिक आणि सोपं उत्तर जरी दिलं तरी त्यांना फी वाढीचे अधिकार असतील. म्हणजे शिक्षणाच्या ज्या 2015मध्ये नैरोबीला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून जी एक जागतिक परिषद झाली, त्या जागतिक परिषदेमध्ये 7 विषय महत्त्वाचे होते की जे एक खाजगीकरणाच्या चौकटीमध्ये ते सुटलेले होते, ज्याच्यामध्ये शिक्षण आहे, शेती आहे, सेवा आहे. हे जे क्षेत्र आहेत हे क्षेत्र त्या खाजगीकरणाच्या चौकटीत नव्हते. परंतु नैरोबीच्या त्या ठरावामध्ये, नैरोबीच्या परिषदेमध्ये हा ठराव मंजूर केला गेला की आता या सगळ्या गोष्टी ह्या क्रयवस्तू म्हणून आपल्याला मान्यता द्यावी लागेल आणि क्रयवस्तू म्हणून ती पुढे आणावी लागेल. आणि याला त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि भारत सरकारने त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. हा जो स्वायत्ततेचा भाग आहे किंवा शिक्षणाच्या खाजगीकरणाचा टोकाचा, म्हणजे खाजगीकरण आता त्याला म्हणता येणार नाही, तर ते त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ते विक्रीची वस्तू असंच म्हणावं लागेल. ही विक्रीची वस्तू ठरवण्याचा पूर्ण अधिकार, पूर्ण अजेंडा याच्यामध्ये आहे. म्हणजे एका बाजूला जातीव्यवस्थेचं बळकटीकरण, दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या खाजगीकरणाचं कठोरतेने पालन आणि तिसऱ्या बाजूला स्त्रियांच्या शिक्षणाकडे दुय्यमत्व ही भूमिका याच्यामध्ये आहे. म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाच्या बद्दल ते असं म्हणतायत की आमच्या भारतामध्ये फार गौरवशाली इतिहास होता आणि स्त्रिया ह्या प्रमुख होत्या आणि स्त्रियांचा मान आदर भारतीय समाजव्यवस्थेमध्ये राखल्या गेलेला आहे. पण मधल्या काही काळामध्ये याच्यामधली जी घसरण झाली ती आम्ही आता भरून काढणार आणि स्त्रियांना आम्ही शिक्षणाच्या मध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना असं सांगणार की तुम्ही स्त्रियांचा आदर करा. हे अत्यंत भंपक आणि मूळ शोषणाच्या लपवण्याचा भाग आहे आणि त्यासाठी त्यांनी काही तकलादू उपाययोजना सुचवलेल्या आहेत. या तकलादू उपाययोजना ज्या आहेत की ते असं म्हणतात की आम्ही मुलींना सायकल देऊ, त्यांना प्रवास भत्ता देऊ, त्यांना शिष्यवृत्ती देऊ, अशा स्वरूपाच्या रचना आजच अस्तित्वात आहेत.
मूळ मुद्दा असा आहे की भारतामध्ये असलेल्या ज्या केवळ शिक्षणात नव्हे तर अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांचं होणारं शोषण हे नेमकं त्याची कारणं काय आहेत, ही कारणं समजून घेऊन ती कारणं दूर केल्याशिवाय अशा तकलादू उपायांनी भारतातल्या स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीसत्ताक काळापासून तर आज तागायत भारतीय स्त्रियांचं अनेक पदरी शोषण झालेलं आहे. शरद पाटील म्हणतात की हे तिहेरी शोषण आहे आणि हे जात, वर्ग, पुरुषसत्ताक अशा तिन्ही अंगांनी स्त्रिया शोषित आहेत. इतक्या अंगांनी स्त्रियांच्या मुक्तीचा विचार करणं गरजेचं असताना हे मात्र त्या स्त्री शोषणाच्या प्रक्रियेला बळकटी करण्याची भूमिका घेतात. यामध्ये भाषा आणि शिक्षणाचाही मुद्दा आहे. त्यानंतर स्कूल कॉम्प्लेक्सची कन्सेप्ट मांडलेली असे अनेक मुद्दे आहेत की जे मुळातच आपण समजून घेण्याची गरज आहे. मी भाषा आणि शिक्षणाचा एक मुद्दा मांडून मी माझं वक्तव्य थांबवेन. भाषा आणि शिक्षण हे खूप महत्त्वाची बाब आहे. कारण अनेक बोलीभाषा आणि ज्या शोषित पीडित जातींमधून आलेले जे आमच्या जात वर्गातले आमची मुलं आहेत, हे भाषेच्या आधारावर सुद्धा शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही मराठी ही आमची मातृभाषा असं जनरली एक समज आहे. या मातृभाषेमध्ये अनेक पैलू आहेत आणि जर आपण प्रत्येक 10 मैलावर भाषा बदलते ही आपण अनुभव घेतो आहोत. बोलीभाषांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचा कुठलाही अजेंडा याच्यामध्ये नाही. हे असं म्हणतायत की एके ठिकाणी त्यांनी असं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते असं म्हणतायत की आम्ही मातृभाषेमधल्या शिक्षणाचा आग्रह धरू आणि त्रिभाषा सूत्राचा जो जुना आमचा फॉर्म्युला आहे तो आम्ही पुढे नेऊ. या त्रिभाषा सूत्र आणि मातृभाषेचं आग्रह जे मांडत असताना ते असं म्हणतात की आम्ही बहुभाषीय वर्गरचनेला सुद्धा प्राधान्य देऊ. बहुभाषीय वर्गरचना ला प्राधान्य देण्यासाठी ते तांत्रिक कारण असं उभं करतात की अनेक मुलं हे या भाषांशी ॲडजस्ट न झाल्यामुळे शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले किंवा ते शाळाबाह्य झाले आणि जर आम्ही तसं केलं तर ते शाळेमध्ये सहभागी होतील असा त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे. बहुभाषीय वर्गरचना ही गळती थांबवण्याचा भाग नाही. गळती थांबवणे ही एक अत्यंत छोटी आणि तांत्रिक बाब आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषा ही केवळ तुमच्या आणि माझ्या विचारांचं आणि भावनांचं आदानप्रदान करणारी गोष्ट नव्हे, तर भाषा ही माझ्या संस्कृतीचं, माझ्या जीवनदृष्टीचं प्रतिबिंब आहे. भारतामध्ये असे अनेक समूह आहेत की ज्यांची स्वतंत्र दृष्टी आणि स्वतंत्र एक जीवनदृष्टी आणि त्यांचे प्रतिबिंब आहेत. या सगळ्या संस्कृतींच्या प्रतिबिंबाचं योग्य आणि न्याय्य समायोजन करण्याची आम्ही भूमिका घेणार आहोत. ही जोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं ही भूमिका घेणार नाही तोपर्यंत कितीही अशा आरोड्या ठोकल्या तरी त्यातून बहुभाषीय वर्गरचना अस्तित्वात येऊ शकत नाही. बहुभाषीय वर्गरचना म्हणजे एक सामायिक भारताचं एक छोटं मॉडेल असू शकतं. त्यासाठी म्हणजे मी गुजरातला असताना मी एका डॉक्टरकडे गेलो होतो माझे डोळे तपासायला. ती बाई जेव्हा तिने माझे डोळे तपासले मग आमची अशी थोडी चर्चा झाली. तिला मराठी पण येत होती. तर तिने मला विचारलं की तुम्ही काय काम करता. तर मी सांगितलं, म्हटलं बा मी आता सेवानिवृत्त शिक्षक होतो आणि असं काम करतो. त्यावर तिने असं आमची चर्चा झाली शिक्षणाच्या प्रश्नावर आणि तिने एक स्टेटमेंट केलं. ते स्टेटमेंट इतकं महत्त्वाचं आहे. ती असं म्हणाली की कोणतंही ज्ञान भाषेसाठी मोहताज नाही. म्हणजे भाषा ही ज्ञानाचं प्रतीक असू शकते पण भाषा येत नाही म्हणून ज्ञान येणार नाही असं नाही. ज्ञान घेण्यासाठी ज्ञान देण्याची प्रक्रिया ही जर त्या मुलाच्या भाषेला, त्याच्या संस्कृतीला, त्याला ही स्वीकारणारी असेल, त्याला न्याय देणारी असेल तर तो आहे त्या परिस्थितीत ज्ञान घेऊ शकतो. ही प्रक्रिया याच्यामध्ये तो दूरपर्यंत याचा काही मागमूस नाही. पण त्यांनी याची दखल यासाठी घेणं गरजेचं आहे की त्यांनी बहुभाषीय वर्गरचनेचा पुरस्कार केलेला म्हणजे सुतवाच केलेला आहे आणि हे बहुभाषीय वर्गरचना निर्माण करण्यासाठी जी यंत्रणा लागते किंवा जी सोयी लागतात त्याचा मात्र कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे ते होणार नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, भाषेच्या माध्यमांच्या संदर्भात आपण थोडा विचार केला पाहिजे की आत्ता सगळ्यांचा कल हा भाषेच्या इंग्रजी माध्यमांकडे आहे आणि इंग्रजी माध्यमांच्या सामान्य माणसाचंही आहे आणि सरकारचंही आहे. सरकारचं आणि एकंदरीत व्यवस्थेचं इंग्रजी माध्यमांच्याकडे कल असणं हे भांडवलशाहीच्या समर्थनाचं प्रतीक आहे. माझ्या अनेक मित्रांना कदाचित हे स्टेटमेंट आवडणार नाही, परंतु या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून एक असा समज झालेला, आम्ही प्रवेश घेताना जेव्हा पालकांसोबत फिरायचं तर ते सामान्य बाई जरी असेल ती असं म्हणायची की इंग्रजी माध्यमांची शाळा आहे का आणि इंग्रजी माध्यमांची शाळा आहे का असं विचारत असताना तिच्या अंतर्मनामध्ये असं होतं की मराठी माध्यमांच्या आणि सरकारी शाळांमध्ये माझ्या मुलाचं भविष्य नाही. माझ्या मुलाचं भविष्य कुठे आहे तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आहे, जेणेकरून तो उद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये चांगला परफॉर्मन्स देईल आणि त्याला उद्या नोकरीची शक्यता त्याची वाढेल. अशा दोन मुसुप्त इच्छा त्यांच्या अंतर्मनामध्ये दडलेल्या असायच्या. मुळातच एक समजून घेतलं पाहिजे, शिक्षण हे तुमचं रोजगार देण्याचं माध्यम नाही. रोजगार निर्मिती हे स्वतंत्र अर्थव्यवस्थेचं काम आहे. रोजगारासाठी आवश्यक असणारा मनुष्यबळ तयार करणे हे केवळ शिक्षणाचं काम आहे. पण आपला असा एक आपल्या मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्या डोक्यामध्ये हे बिंबवल्या गेलेलं आहे की आम्ही जर इंग्रजी माध्यम किंवा चांगल्या शाळांमध्ये, तथाकथित चांगल्या शाळांमध्ये शिकलो तर आमच्या मुलांच्या या नोकरीच्या शक्यता वाढतील, असा एक समज आहे. मुळात या दोन, एक तर शिक्षण हे पोट भरण्याचं, इंग्रजी माध्यमातून त्याचे स्कोप असण्याचं आणि पॉलिसी मेकर बनण्याचा, या वेगवेगळ्या भूमिका आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या भूमिकांना समजून घेण्याची गरज आहे. याच्यामध्ये शिक्षणाच्या खाजगीकरणाचं आणि बाजारीकरणाचं समर्थन एका बाजूला जेव्हा हे सरकार करते किंवा हा मसुदा करतो, त्यावेळेला या मातृभाषेच्या शिक्षणाच्या पुरस्काराच्या संदर्भात जी भूमिका ते घेतात ती आपोआपच घडून पडते. याचं कारण असं की जेव्हा मातृभाषेच्या शिक्षणाकडचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या आणि खाजगी शाळांच्याकडे जो वळलेला आहे त्याला रोखण्यासाठी कोणतीही प्रोव्हिजन या मसुद्यामध्ये नाही आणि त्यामुळे ते स्वाभाविकपणे इंग्रजी माध्यमांच्याकडे जाण्याचा कल एक वाढेल. भाषेच्या माध्यमांचा संघर्ष हा केवळ मराठी वर्सेस इंग्रजी किंवा बोलीभाषा वर्सेस मराठी एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर हा संघर्ष आपल्याला एकंदरीत व्यापक समाजव्यवस्थेशी जोडून याच्यामधली भूमिका घेणं गरजेचं आहे. आज जी इंग्रजी माध्यमांचं समर्थन आहे ते भांडवली समाजव्यवस्थेच्या समर्थनासाठी हे राजरोसपणे केल्या जाते आणि त्याचे बळी सामान्य माणसं ठरतायत. म्हणून हा एक मुद्दा आहे की आपल्या संघर्षासाठी आणि याच्यामधल्या भूमिकेचं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की याच्यामध्ये संस्कृतचं अतिरेकी प्रेम व्यक्त केला गेलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की संस्कृतमधलं जे साहित्य आहे ते खूप महान आहे, खूप प्राचीन आहे आणि जगामधलं दुर्मिळ असं, त्याच्यात विज्ञान आहे, तत्त्वज्ञान आहे, संगीत आहे, कला आहे, असं काय काय आहे ते सगळं याच्यामध्ये आहे असा त्यांचा दावा आहे. आणि हा दावा करत असताना ते असं म्हणतात की अगदी बालवाडीपासून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर थेट उच्च शिक्षणापर्यंत याच्यामधले या संस्कृत शिक्षणाचा आपण केला गेला पाहिजे. एवढ्यानं बरं की त्यांनी असं म्हटलेलं नाही की या सगळ्यांना सक्तीचं संस्कृताची शिक्षण घ्यावं लागेल असं म्हटलेलं नाही, पण ते असं म्हणतायत की याचं शिक्षण हे सगळ्यांना दिलं गेलं पाहिजे. या संस्कृतच्या ज्या काही साहित्य आहे जे आज सत्ताधारी आहेत आणि भारतीय जनमानस आहेत, या जनमानसाची जी धारणा आहे त्या धारणेतून ब्राह्मणी वैदिक साहित्य जे संस्कृतमधलं आहे ते शिकवण्याची जास्त शक्यता याच्यामध्ये बनते आहे आणि ते नॅचरली एकंदरीत जाती व्यवस्थेच्या बळकटीकरणाकडे आहे. अशा अनेक मुद्दे आहेत की ज्या शिक्षणाच्या संदर्भात याचा विचार करणं, समग्रपणे विचार करणं आपण कधीही लक्षात ठेवलं पाहिजे की ग्रामसीचं ते स्टेटमेंट, ग्रामसी असं म्हणतो की कोणताही सत्ताधारी वर्ग हा केवळ बळाचा वापर करून आपली सत्ता टिकवत नसतो, तर तो सत्तेच्या समर्थनात जनमानस तयार करतो, विचार आणि संस्कृती तयार करतो. ही विचार आणि संस्कृती आणि जनमानस तयार करण्याचं जे प्रमुख अनेक साधनांपैकी एक साधन शिक्षण आहे
आणि स्वाभाविकपणे ते त्या दृष्टीनं त्याच्याकडे बघतील आणि तशीच रचना याच्यामध्ये उभी केल्या गेलेली आहे. भारतात एकंदरीत आपल्याला शिक्षणाचा हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष व्यापक समाजव्यवस्थेशी जोडून आणि महत्त्वाची अन्वेषण पद्धती लावून या शिक्षणाकडे बघणं, त्याचं आत्मचिंतन करणं, त्याचं आकलन करणं, त्याच्या संघर्षाचे पैलू डोळ्यापुढे घेणं आणि त्या दिशेने जाणं हे गरजेचं आहे. हीच स्मृती आजच्या अभिवादन मी या वाक्याने शरद पाटलांना करतो आणि थांबतो. थँक्यू.